गेल्या 7 दिवसांपासून परळीमध्ये मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे। या मोर्चेकऱ्यांनी आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर परळीत येऊनच करा अशी सूचना केली आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजानं अनेक वेळा सरकारशी चर्चा केलेली आहे, अनेक निवेदन दिले, अनेक मोर्चे काढले, आंदोलन केली, परंतु परळी या ठिकाणी निर्णायक आम्ही निर्णय घेतलेले आहेत, ते समाज बांधवांनी घेतलेले आहेत। आता कुणीही चर्चेला जाणार नाही। महाराष्ट्रातून जो चर्चेला सरकारसोबत जाईल त्यांचा मराठा समाजाशी कुठला संबंध राहणार नाही। परळी हेच केंद्र आहे आणि या केंद्रावरती जे काही निर्णय होतील इथून महाराष्ट्राचे निर्णय होतील। आमचं म्हणणं एवढंच आहे की जन आंदोलन उभा केलेलं आहे। सरकारला काय सांगायचं असेल, जी नोकर भरती स्थगिती करायची असेल किंवा जे काही निर्णय असतील ती या ठिकाणी परळीमध्ये इथंच पाठवा आणि जनतेशी चर्चा करा, जनता ठरवेल आणि त्याच्यानंतर जे आंदोलन मागे घेईल हीच भूमिका आहे। जे कोण चर्चा करत असतील महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नावानं त्यांनी सुद्धा विचार करायचा की आता निर्णायक आंदोलन सुरू झालेलं आहे, परळीतून जे निर्णय होतील ते परळीतूनच होतील, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही।